हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्त मजेत ना? तर अखेर तो दिवस आलाच, ज्या दिवसाची मी आणि तुम्हीसुद्धा खूप आतुरतेने वाट पाहत होता. खूप दिवस झालं फक्त विचार करत होते, बट टाईम नसल्यामुळे आणि टाईम मॅनेजमेंट प्रॉपर होत नसल्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकत नव्हते, ज्याच्यावरती मला करायचा होता. तर अखेर तो दिवस आलेला आहे. तर त्यासाठीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचा आहे आणि नातेवाईकांशी सुद्धा शेअर करायचं आहे, सो दॅट आपला व्हिडिओ प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे. तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर आजचा व्हिडिओ यासाठी मी शूट करते. तर जेव्हा आमचं ठरलं की कॅनडाला यायचं आहे, तेव्हा मी बरीच इन्फॉर्मेशन गोळा करत होते आणि शोधत होते की कॅनडाला जायचं तर कशी तयारी केली पाहिजे आणि बॅग वगैरे कशा पॅक केल्या पाहिजेत. तर याविषयीच आज मी बोलणार आहे. तर हा व्हिडिओ लांब होऊ शकतो, पण तुम्ही लास्टपर्यंत बघावा आणि लाईक, शेअर, कमेंट तर करा, सो दॅट तुम्हाला हे यूजफुल होईल. जेव्हा आपण परदेशात जातो किंवा जेव्हा आपल्याला कुठे फिरायला वगैरे जायचं असतं, तेव्हा या गोष्टींची तर नक्की काळजी घेतली पाहिजे. सो आपण जेव्हा परदेशात जायला निघतो, तेव्हा कशी तयारी करावी? तर आम्हाला माहिती नव्हतं की बॅगचं वेट किती ॲक्सेप्ट करतात तिथे एअरपोर्टला वगैरे. तर आम्ही खूप इन्फॉर्मेशन सर्च करून आणि मित्रमैत्रिणींकडून माहिती काढून बॅग पॅक केलेला. तर आज मला सांगायचं आहे की आपण 25 किलोच्या 4 बॅग आणू शकतो, ज्याच्यामध्ये आपले कपडे येणार, ज्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट येणार आणि खाण्यापिण्याचं सुद्धा साहित्य येणार. तर आपल्या बॅगा पॅक करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर आपण परदेशात जाणार असतो आणि तिथे आपल्याला लगेचच गोष्टी उपलब्ध नाही होत. जर तुमची कंपनी किंवा तुमचं कोणी नातेवाईक असेल आणि तिथे राहायची सोय असेल तर ठीक आहे. आणि जर असं काही नसेल आणि कंपनीने अकोमोडेशन दिलं असेल, म्हणजे राहण्याची सोय केलेली असेल, तर आपणसुद्धा काही गोष्टी इनिशियली घेऊन आलं पाहिजे. कारण जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला बरीच माहिती नसते, काहीच माहिती नसते आणि आपण लगेच कुठंही फिरू नाही शकत. आपल्याला ट्रॅव्हलिंग कसं करायचं हेही माहीत नसतं आणि अशा बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. तेव्हा चला मी व्हिडिओमध्ये सांगते की बॅग पॅक करताना नक्की काय काळजी घ्यावी. तर तुम्ही जर कॅनडाला किंवा अमेरिकेला किंवा अजून कुठे जात असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे छोटे कपडे घालतो, लाईक बनियल अंडरवेअर किंवा मुलींच्या ज्या छोट्या कपड्या असतात, त्या 10-15 सेट घेऊन ठेवायचे. कारण इकडे कपडे 15 दिवसांनी वगैरे धुतात. तर आता ते डिपेंड आहे की आपल्याला घर कसं मिळतं आणि त्याच्यावरती. तर त्याचं कारणसुद्धा मी सांगेलच, कशा प्रकारची घर वगैरे मिळतं. तर पहिला आपण बॅग कशा पॅक करायच्या त्याच्याकडे लक्ष देऊया. तर बॅग पॅक करताना आपले छोटे कपडे तर 10-15 सेट घेऊन यायचे. सोबतच सॉक्स आणि बऱ्यापैकी जेवढं आपल्याला कपडे पॉसिबल होतील, तेवढे इंडियातून आणायचे इनिशियली. आणि त्यासोबतच आपल्याला जे इनिशियली स्वयंपाक बनवण्यासाठी जे साहित्य लागतं, लाईक मी 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 काय घेतलं होतं, तर पोळपाट घेतलेलं, बेलणं घेतलेलं, प्लस आपल्या गावचं तिखट घेतलेलं, बरेच थोडे थोडे मसालेसुद्धा घेतलेले आणि मीठ आणि अशा सगळ्या गोष्टी ज्या की आपल्याला बेसिकली आल्या आल्या कुठेही आपलं घर सेटअप करताना आपण काहीतरी बनवून खाऊ शकतो. तर तशा गोष्टी मी बॅगमध्ये पॅक केलेल्या आणि हे गायडन्स आम्हाला उमेशच्या मित्राच्या वाईफकडून मिळालेलं. आम्ही कनेक्ट करत होतो, बोलत होतो आणि कसं काय हे पॅक करत होतो. बट मी यूट्यूबला खूप सर्च केलं आणि मला ती माहिती मिळाली नाही, म्हणून मी हा घाट घातला आहे की आज मी व्हिडिओ शूट करते. तर आम्ही तशा 4 बॅग पॅक केलेल्या 25-25 किलोच्या, बट आमची एक बॅग 23 किलोचीच भरलेली. तर आम्ही काय चूक केली की आम्ही अजून एक्स्ट्रा सामान आणू शकत होतो, पण आम्हाला माहीत नसल्याकारणाने आम्ही एकदम थोडं थोडं पॅक केलं होतं बॅगमध्ये. तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुमचे कपडे, त्यानंतर रोजचे घालायचे कपडे, जसं की मी सांगितलं, आपले छोटे कपडे म्हणजे रोज वापरायचे कपडे 10-15 सेट तर लागणारच. बनियल अंडरवेअर आणि मुलींचे जे काही लागतात त्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागणार 10-15 सेट. त्याच्यानंतर तुम्हाला रोज लागणारे, ऑफिसला घालून जाणारे ते फॉर्मल्स. त्याच्यानंतर तुम्हाला थंडीसाठी जर तुम्ही परदेशात जात असाल तर तिकडे कपडे मिळतातच, त्यामुळं त्याच्यासाठी बॅगमध्ये खूप ओझं आणायची गरज नाही. पण तुम्ही हुडीज वगैरे किंवा ॲक्टिववेअर जे असतात त्या गोष्टी आणू शकता.
म्हणजे आणायलाच हव्या, कारण इकडे खूप महाग असतं आणि इनिशियली आपल्याला खूप महाग गोष्टी वाटतात. हळूहळू आपण अडॅप्ट करतो, बट इनिशियली हे आपल्याला खूप जड जातं की खूप कसं सेटअप करायचं आणि ऑल. तर त्याच्यासाठी आपले कपडे सगळे पॅक केले पाहिजेत. आपल्याला पांघरण्यासाठी सुद्धा आपण ब्लँकेट घेतले पाहिजेत, कारण इनिशियली आपल्याला काहीच गोष्टी माहीत नसतात. तर ॲटलिस्ट आपण थोडं सर्वाईव्ह करू शकाल एवढ्यापर्यंत गोष्टी घेतल्या पाहिजेत. तर बॅगमध्ये आपल्याला अंथरायला पांघरायला घ्यायला हवं. त्याच्यानंतर आपल्याला भांडे, जे की पोळपाट, बेलणं, पातेलं काही असेल, जे आपल्यासाठी कढई, तवा, उलथणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॅक केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण आपलं जेवण बनवू शकेल. आणि त्या गोष्टी आपण जास्त दिवस स्टे करणार असेल तर उपयोगाला येतात, कारण इथे ज्या गोष्टी मिळतात त्या एवढ्या क्वालिटी आय डोंट नो, बट म्हणतात की क्वालिटी वगैरे नसते. पण आपल्या इंडियाच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला इंडक्शन बेस घ्याव्या लागतात, कारण इकडे गॅससुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ करेल. बट सध्या आपण फोकस करतो आहे की बॅग कशी पॅक करायची. तर आपले जेवढे काही कपडे लागणार आहेत ते कपडे, डॉक्युमेंट आणि तुमचं काही हिस्ट्री असेल, हॉस्पिटलची हिस्ट्री असेल त्याचे डॉक्युमेंट. त्याच्यानंतर भांडे, जे काही बेसिकली आपल्याला कुक करायला लागतील, लाईक मी कुकरसुद्धा आणला होता. आणि अजून अशा बऱ्याच गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण 4 बॅग तर 25 केजीच्या घेऊ शकतो, बट त्यासोबत आपण लॅपटॉप बॅग आपल्या दोघांकडे 2 घेऊ शकतो आणि एक बॅग आपल्याकडे आपण होल्ड करायला घेऊ शकतो, की ज्यामध्ये आपण थोडंसं सामान वगैरे घेऊ शकतो. बट ती आपल्यासोबत जी घेतलेली बॅग असते ती वेळोवेळी आपल्याला चेक करावी लागते. जेव्हा आपण प्लेनमध्ये चढणार असतो तेव्हा आतमध्ये चेकिंग होतं, तेव्हा ते पूर्ण बॅग खोलून ते चेक करावे लागतं. तर माझ्याकडे फक्त पर्स घेतलेली आणि माझ्या हजबंडकडे त्यांची लॅपटॉप बॅग आणि आम्ही बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतलेल्या, लाईक हेडफोन आणि अजून जे काही ऑफिससाठी लागेल अशा गोष्टी एका छोट्या बॅगमध्ये पॅक केलेल्या आणि ती आमच्यासोबतच होती. ती ट्रॅव्हल बॅगच होती. तर तसं तुम्ही करू शकता. तर मी एक चूक केली की मी स्वतःची लॅपटॉप बॅग आणली नाही. तर ठीक आहे, इथे आपण घेऊ शकतो, पण जर तुम्ही आणू शकत असाल तर बऱ्यापैकी गोष्टी इंडियामधून इनिशियली आणलेलं खूप बेटर राहतं, कारण आपण लगेच कोणत्या गोष्टीची अडॅप्ट करत नाही किंवा आपल्याला माहिती व्हायला 1-2 महिने जातात. जसं की आम्हालासुद्धा एकदम माहिती व्हायला 1-2-3 महिने गेले आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही एकदम व्यवस्थित आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी शूट करते. आणि बॅग पॅक करताना नेहमी लक्षात ठेवा की आपण 25-25 किलोच्या 4 बॅग घेऊन येऊ शकतो आणि त्यामध्ये मेक शुअर करायचं की आपले सगळे कपडे जे आपल्याला वाटतंय, लाईक मुलींना साड्या आवडतात तर साड्या घेऊन येऊ शकता. फॉर्मल थोडे ड्रेस आपण जर सेलिब्रेट करणार असेल तेव्हा आपल्याला नक्कीच इंडियाची आठवण येते जेव्हा फेस्टिवल वगैरे असतं. तर त्यावेळी घालायला आपण ड्रेस, फॉर्मल्स आणि ॲक्टिवेअर तर अजिबात विसरायचं नाही, कारण थंडीमध्ये ते खूप उपयोगाला येतं. इथे थंडीमध्ये लेअरिंग केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. सो ॲक्टिवेअर काम करते की थंडीपासून आपल्याला बचावायचं. तर ते एक लक्षात ठेवायचं आणि ते नक्की बॅगमध्ये पॅक करायचं. त्याच्यानंतर आपल्यासाठी अंथरायला आणि पांघरायला बेसिकली त्या गोष्टी असल्याच पाहिजेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठेही बाहेर जाऊ, अगदी कुठेही जवळच फिरायला गेलो तरीसुद्धा आपण आपल्या हायजीनचं ध्यान ठेवलं पाहिजे, म्हणजे हायजीनकडे लक्ष दिलं पाहिजे. सो दॅट मी तर प्रेफर करते की स्वतःचं शॅम्पू, स्वतःचं कंडिशनर, स्वतःचं साबण आणि कपडे वॉश करायलासुद्धा इंडियावरून येताना मेक शुअर करायचं की 1-2 साबणं आपल्यासोबत घेऊन यायच्या. कारण इथे लगेचच तुम्हाला काहीही म्हणजे भेटेल, बट आपण एवढं काही आपल्याला माहीत नसतं. तर त्या गोष्टी आपल्याला घ्यायला आणि माहिती करून घ्यायला थोडेसे दिवस जातात. मग त्याच्यासाठी आपल्याला जे बेसिक घर सेटअप करायला ज्या गोष्टी वाटतात इम्पॉर्टंट आणि आपलं हायजीन मेंटेन करण्यासाठी ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी नक्की घेऊन या. तर मी याच्यासाठी माझ्या शॅम्पू आणलेल्या, माझ्या साबण आणलेली, 2 साबण, 2 शॅम्पू आणि डेटॉल, हे ते जे काही हायजीन मेंटेन करण्यासाठी लागतं तर ते सगळं मी पॅक केलेलं. तर अशा प्रकारे आपले जे काही आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील ते सुद्धा घेऊन यायचे आहेत.
प्लस इकडे हॉस्पिटलचं आपली काही आपल्याला त्रास असेल तर त्याची हिस्ट्रीचे डॉक्युमेंट नक्की घेऊन या, काही गोळ्या. हां, आणि बेसिकली इकडे हॉस्पिटलचं आपल्याला लगेच अपॉइंटमेंट मिळत नाही, तर त्यासाठी आपण ताप, थंडी, पोटदुखी, डोकंदुखी अशा बेसिक सर्दी वगैरे अशा टॅबलेट्स सोबत घेऊन यायच्या, जेणेकरून इथे आपल्याला काही झालं तर आपण ॲटलिस्ट लगेच घेऊ शकतो. कारण इथं हॉस्पिटलायझेशन कसं असतं त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेन आणि तुम्हाला नक्की सांगेल की कसा असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सांगा मला तुम्हाला नक्की काय आवडेल बघायला. आणि याच्यातून जरी काही राहिलं असेल तर मी नक्की पुढे सांगेल आणि नक्की तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. सो थँक्यू.